जय नरहरी। मी दिनेश शेवले, मुख्य संपादक ऋग्वेश सुवर्णवार्ता। आपले हक्काची प्रसारवाहिनी ऋग्वेश सुवर्णवार्तावर आपला सर्वांचे स्वागत करीत आहे। प्रिय समाज बांधवांनो, आज आपल्या प्रसारवाहिनीवर आपले सर्वांचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे पंढरपुरात असलेले समाधी मंदिर आज आपल्या ऋग्वेश सुवर्णवार्ता ह्या प्रसारवाहिनीवर लाईव्ह दाखविणार असून, समाधी मंदिराला साक्षात सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराजांचे दर्शन आज आपणास घरी बसल्या लाईव्ह घडवणार आहोत। आपण सोनार असाल आणि आपल्या सोनार समाजावर संत शिरोमणी नरहरी महाराजांवर प्रेम करीत असाल तर आपण संपूर्ण नरहरी महाराज समाधी मंदिर आजच्या व्हिडिओमध्ये बघून चॅनलला आपण नक्की सबस्क्राइब करून घंटीची बटन दाबून घ्यावे। तसेच आम्ही दाखविलेला समाधी मंदिर आपणास कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की सांगावं। आणि आपण पंढरपुरात गेलात आणि आपली राहण्याची किंवा हे मंदिर शोधण्याची काही अडचण झाल्यास, या मंदिरात आपणास भेट द्यायची असल्यास आपण आमच्याशी संपर्क करू शकता। समाज बांधवांनो, आपणास माहीतच आहे की संत शिरोमणी नरहरी महाराजांचा जन्म पंढरपुरात माता सावित्री व अच्युत बाबा यांचे पोटी झाला। माता सावित्री व अच्युत बाबा हे आई वडिलांप्रमाणेच शिवपूजन करीत होते, म्हणजेच ते शिवाचे भक्त होते। पंढरपुरात विठ्ठलाचे वास्तव्य असून सुद्धा ते विठ्ठल भगवंताचे दर्शन करीत नव्हते किंवा त्यांच्या मंदिराकडे फिरत सुद्धा नव्हते। नरहरी महाराज हे कोणी साधारण पुरुष किंवा संत नव्हते, तर ते ईश्वरी पुरुषच होते। कारण त्या काळात हरी आणि हर हा भेद भयंकर होता। हा भेद दूर करण्यासाठी साक्षात पांडुरंगाने व भगवान शंकराने नरहरी महाराजांचे रूपात त्यांना या पृथ्वीवर जन्म घेऊन पाठविले। लीळा व कलेप्रमाणे नरहरी महाराज शिवभक्तीपासून विठ्ठल भक्तीकडे वळले व त्यांनी हरिहर भेद, शैव वैष्णवाचा भेद नाहीसा केला आणि विठ्ठल व शिव हे एकची आहेत हा विश्वाला संदेश संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या साक्षीने पंढरपुरातून विठ्ठल मंदिरातून जगाला देण्यासाठी साक्षात पांडुरंगाने व भगवान शंकराने एकाच वेळी या संपूर्ण विश्वात एकाच संताला दोन्ही देवांनी दर्शन दिले। म्हणजे नरहरी महाराजच असे ते प्रथम संत होऊन गेले ज्यांना दोन्ही देवांनी एकाच वेळी दर्शन दिले। आणि त्या क्षणापासून या जगातील शैव आणि वैष्णव हा भेद नाहीसा झाला। दोन्ही पंथातील लोक गुणागोविंदाने नांदू लागले। नरहरी महाराजांनी अनेक अभंगातून हरी आणि हर, शैव आणि वैष्णव, विठ्ठल आणि भगवान शंकर एकच असल्याचे सांगितले। प्रिय समाज बांधवांनो, संत नरहरी महाराजांनी ह्या धर्तीवर पुन्हा एक चमत्कार ह्या जगाला दाखवून दिला।
आणि तो म्हणजे जन्माला येणारा प्रत्येक संत हा देह टाकतो, समाधी घेतो किंवा परलोकात जातो. मात्र संत शिरोमणी नरहरी महाराज ह्या पृथ्वीवरील एकमेव संत असे झाले की त्यांना मरण आले नाही किंवा त्यांनी कुठलीही समाधी घेऊन हा देह त्यागला नाही. त्यांच्या हातून व लेखणीतून अभंगातून ईश्वरी कार्य पूर्ण झाल्यानंतर त्यांनी संसार करून मुलांना सोनारी कला शिकवून सोनारी व्यवसाय मुलांकडे सोपवून त्यांनी म्हणजेच नरहरी महाराजांनी स्वइच्छेने पांडुरंगाचे दर्शन घेऊन कुठलीही समाधी न घेता किंवा परलोकात न जाता पांडुरंगासोबत बोलत हसत त्यांना आता हा देह त्यागायची परवानगी घेतली व हा देह पांडुरंगांचे शरीरात सामावून घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांचा देह पांडुरंगांच्या कटेवर सामावून घेण्याची इच्छा सुद्धा नरहरी महाराजांनी पांडुरंगास व्यक्त केली. पांडुरंगाच्या कमरेला स्पर्श करताच प्रत्येक भक्ताला त्यात नरहरी महाराजाचे दर्शन व्हावे ही इच्छा सुद्धा त्यांनी पांडुरंगास बोलून दाखवली व तशी शपथ घेतली. आपला देह साक्षात पांडुरंगाचे देहात त्यांनी तेव्हाच विलीन केले. असे या धर्तीवरील संत शिरोमणी नरहरी महाराज एकमेव थोर संत होऊन गेले. हाच तो संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पंढरपुरातील समाधी मंदिर. सर्व सोनार समाज बांधवांनी पंढरपुरात गेल्यावर सहपरिवार या समाधी मंदिरात जाऊन नरहरी महाराज समाधी मंदिराचे व नरहरी महाराजांच्या समाधीचे दर्शन अवश्य घ्यावे व त्या समाधी मंदिरातील विठुरायाच्या कमरेला स्पर्श केल्यास नरहरी महाराज हे प्रत्येक समाज बांधवांना भक्तांना दर्शन अवश्य देतात व त्यांच्या मनोकामना ह्याच समाधी मंदिरातून पूर्ण होतात. हा मंदिर पांडुरंगातील मंदिराच्या नामदेव महाराज पायरीच्या अगदी पुढेच लागूनच आहे. आपण या मंदिरात मुक्कामी राहू शकता. या मंदिरात भव्य सभामंडप आहे. या सभामंडपात आपण सांस्कृतिक सामाजिक किंवा घरगुती कार्यक्रम सुद्धा करू शकतो. तर समाज बांधवांनो, आपणास हा समाधी मंदिर कसा वाटला व आपणास आपले दैवत संत शिरोमणी नरहरी महाराजांनी देह कसा त्यागला ही माहिती कशी वाटली ते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आम्ही आमचे चॅनलचे माध्यमातून सोनार समाजाचे दैवत मंदिर व समाजाची माहिती वारंवार आमच्या ऋग्वेद सुवर्ण वार्ताच्या माध्यमातून आपणास सांगतो. मात्र आपण आमचे चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाही. आज आपण चॅनल अवश्य सबस्क्राईब करून घ्या व पंढरपुरात गेल्यावर आपणास दर्शनासाठी काही अडचण आल्यास आमचे सोबत अवश्य संपर्क करा व हा व्हिडिओ हजारो लाखो सोनार समाज बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्या मनात आपल्या मुलांचे मनात नरहरी महाराज भक्ती व सामाजिक ऐक्याची भावना जागृत होईल. धन्यवाद. जय नरहरी.